भावा बहिणीनो, तर चला आज आपण बनवू मार्केट सारखा जाळीदार ढोकळा। त्यासाठी बघा इथं मी घेतलंय अर्धा चमचा मीठ, जास्त भरून मीठ घेतलं नाही बरं का, असं सपट करून अर्धा चमचा मीठ घेतलंय। 2 चमचे ह्याच्यात मी साखर टाकणार आहे। ह्याच्यात मी घालणार आहे निंबू सत्व पाव चमचा। निंबू सत्व नसेल तुमच्यापाशी तर निंबाचा रस घाला, पण 2 निंबाचा रस लागेल। हे निंबू सत्व जास्त आंबट असते। हे बघा पाव चमचा असेल बघा, हे निंबू सत्व जास्त टाकायचं नाही बरं का, लय आंबट असतं हे। ह्याच्यात आपण मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा, छोटा चमचा असतो ना मसाल्याच्या डब्यात, त्याने आपण अर्धा चमचा ह्याच्यात हिंग पावडर घातली। आता 2 चमचे ह्याच्यात तेल टाकणार आहे आणि अर्धा वाटी ह्याच्यात आपण पाणी टाकून ह्याला चांगलं मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे बघा, अशा पद्धतीनं। आता ह्याला ठेवायचं बाजूला। हे बघा ही छोटी वाटी आहे माझ्यापाशी, तुमच्या सगळ्याच्या घरात असतात ना असल्या वाट्या, त्याच वाटीनं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं हलक्या हाताने भरून। बघा असं करायचं, सपट करून घेते। आणि ह्याच्यात मी थोडंसं जास्त घेतलंय 2 वाट्या। कुणाची वाटी थोडी मोठी असती, कुणाची थोडी लहान असते ना, त्याच्यासाठी लहान वाटी असली ह्या पद्धतीची तर थोडंसं जास्त बेसन पीठ घ्या, मोठी असली तर जास्त घेऊ नका। 2 वाट्या भरून घ्या, हलक्या हाताने भरा, जास्त दाबून भरायचे नाही। तर ह्याला चाळून घेणार आहे। हे बेसन पीठ मी दळून आणलेलं आहे ना, त्याच्यासाठी ह्याच्या बघा तुकडं तुकडं आहे त्या डाळीचं, ते आपल्याला चाळून घ्यायचं। बाहेरून जरी दुकानावरून आणलं तरी चाळून घ्या। पाव चमच्याहून बी कमी हळद पावडर टाकायची ह्याच्यात। हे मिक्सरचे पाणी करायला लागलं ना, त्याच्यातच हळद पावडर टाकून तुम्ही फिरवून घ्या। मी टाकायचे विसरले होते, तर मी आता ह्याच्या बेसन पिठात टाकून घेते। तर काही फरक पडणार नाही, पण हळद पावडर कमी टाकायची। तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण सांगते बरं का। आपण ज्या वाटीनं घेतलंय ना बेसन पीठ, त्या वाटीनं म्हणजे निम्म्या प्रमाणावरून थोडंसं जास्त पाणी घालायचं। म्हणजे मी 2 वाट्या घेतल्यात बेसन पीठ, तर मी ह्याच्यात 1.5 वाटी पाणी घातले बघा। चांगलं ह्याला आता फेटून घ्यायचं, सगळ्या गाट्या गुटळ्या फोडून घ्यायच्या, चांगलं मिक्सरनं चांगलं सारखं 5-6 मिनिटं फिरून घ्यायचं। म्हणजे ह्याच्यात थोडीशी हवा भरती, बुडबुडे येतात बघा, तुम्हाला मी दाखवते। असं फेटलं की थोडा ह्याच्यात हवा भरती ना। आता बघा अशा पद्धतीने झालंय आपलं। जास्त पातळ बी नाही करायचं आणि जास्त घट्ट बी नाही ठेवायचं। तुम्हाला दिसतात का नाही, तर छोटे छोटे बुडबुडे असं आलं पाहिजे। आता ह्याच्यावर परत झाकायची आणि ठेवायचं ह्याला 20 मिनिटं। 20 मिनिटं झालेत। आता मी इथं कढाईमध्ये बघा 1 गिलास पाणी तापायला ठेवलंय। पाण्याला चांगली उकळी आली, आता परत काढायची। पाण्याला उकळी आली की मग परत काढायची। 20 मिनिटं म्हणजे 18-19 मिनिटानंतर आपल्याला पाणी ठेवायचं कढाईत, आणि मग ह्याच्यावरची आपण परत काढून असं एकदा चांगलं फेटून घ्यायचं। आता ह्याच्यात बघा अर्धा चमचाहून कमी सोडा टाकलाय मी, आणि सोडा टाकून असं फिरून घ्यायचं नाही बरं का। सोडा टाकून त्याच्यावर पाणी टाकून घ्या 2 चमचा पोहे खायच्या चमच्यानं। पाव चमचा असेल बघा ही सोडा, जास्त बी घालू नका, म्हणजे थोडा पसरला होता ना। तर पाव चमचा सोडा घ्या आणि चांगलं ह्याला सोडा घालून थोडं पाणी घालून असं बघा फिटून घ्यायचं। चांगलं फुललंय आपलं बेसन। हे मिक्सरचं केकाचं भांड आहे माझ्यापाशी, मिक्सर नाही। केक बनवतात ना त्या भांड्यातला मी थोडं तेल लावून घेतलंय, मग त्याच्यामध्ये आपण हे बेसन पीठ टाकून घेतलंय। बेसन पीठ चांगलं मुरू द्यायचं बरं का 20 मिनिटं तरी। आता बघा हलक्या हाताने असं थोडंसं ह्याला पटकून घ्यायचं, म्हणजे हे बुडबुडे येतात। आता बघा ह्याच्यावरची परत काढली मी। ह्याच्यात मी एक स्टँड ठेवलाय, स्टँड नसला तर वाटी ठेवा, त्याच्यावर बघा असं व्यवस्थित हे केकचं भांडं ठेवून घेतलंय। आता वरून परत झाकली। ह्याला मी मीडियम आचेवर 15-16 मिनिटं शिजवून घेतले। आता ह्याच्यात मी सुरी घालून बघते, सुरी नसली तर पोहे खायचा चमचा घाला, त्याच्या दांडा घालायचा बरं का। बघा चांगलं शिजलंय आपला ढोकळा। ह्याला काढून थंड करायला ठेवलंय। पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे घाला तेल, त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घाला। मोहरी थोडीशी जास्त लागते ना ह्याच्यात, तर अर्धा चमचा मोहरी घालून कढीपत्ता घातलाय आपण ह्याच्यात। आता मिरच्याला बघा असं मधून चिरून घेतल्यात मी, 2 तुकडे केलेत मधून। मिरची थोडीशी जास्त टाकली, आपल्याला थोडंसं तिखट खातात ना आपण, तर बघा ह्याच्यात मी मिरची घालून चांगलं ह्याला भाजून घेतलंय। आता पाणी टाकते बघा 1 गिलास, त्याच्यात साखर टाकणार आहे पोहे खायच्या चमच्यानं। अर्धा चमचा ना 1 चमचा साखर टाका, आणि 2-3 चिमूट ह्याच्यात मीठ टाकून घ्या। चांगलं उकळी येऊ द्या, म्हणजे साखर चांगली वितळली पाहिजे। आता बघा हे केकच्या भांड्यातनं आपण कसं मस्त केक सारखं काढून घेतलंय ह्याला, हे आपल्या ढोकळ्याला। आता ह्याला कापून घेणार आहे, असं व्यवस्थित कापून घ्या, जास्त मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत। तुम्हाला जाळी कशी झाली ते दाखवते बघा, मस्त झाली का नाही, एकदम जाळीदार ढोकळा बनला मार्केट सारखाच। आता मार्केटून आणायची गरज नाही बरं का, घरीच बनवून खा, मस्त स्वस्त खा आणि मस्त राहा। तर हे बघा मस्त तुम्हाला आणखी एकदा दाखवते जाळी, अशीच बनवा तुम्ही बी, सगळ्यांना नक्कीच आवडेल। आता हे पाणी केलं ना आपण, त्याला ह्याच्यावर टाकून घेऊ। व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवा, आणि गावठी रेशमाला सबस्क्राईब करा।